नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसांमध्येच सुरू होणार असतानाच सूत्रांच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागा जिंकण्याचा इरादा हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। अगदी काही 2 ते 3 दिवसांमध्ये ही निवडणूक जाहीर होणार असतानाच सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे त्यानुसार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची 65 जागांसाठी युती होणार असल्याचं वरिष्ठ सूत्रांकडून माहिती येत आहे। यामुळे आता सातारा जिल्ह्यातील जे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही काँग्रेस स्वबळावरती राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती सर्व 65 जागा लढवणार का आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना हे जागा वाटप करून 65 पैकी किती जागेवरती भारतीय जनता पक्ष या ठिकाणी लढणार, त्याचबरोबर शिवसेनेला जिल्ह्यामध्ये किती जागा देणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी सातारा जिल्हा परिषद असेल किंवा फलटण तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका असेल यासाठी सर्वच पक्षाने कंबर कसली आहे। यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ताकद ही भारतीय जनता पक्षाची आहे। या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचीही ताकद आहे। मात्र जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जर एकत्र आली तर निश्चितच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काय रणनीती अवलंबणार हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती समोर येत आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची स्पष्ट सूत्रांकडून माहिती मिळत आहे। यामुळे फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये या अशी आघाडी झाली तर अनेक घडामोडी घडणार का हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या घडामोडीकडे आम्ही नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवून आहोत। जे काही तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे यांच्यामध्ये युती होऊ शकते का आणि एकूण 65 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळू शकतात, जर युती झाली तर भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळू शकतात आणि शिवसेनेला किती जागा मिळतात याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आणि आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।